तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना तुम्हाला देखील अशी अडचण येत आहे का? बऱ्याच लाडक्या बहिणींना कालपासून ई-के-वाय-सी करत असताना सेम प्रॉब्लेम दाखवत आहे. तो म्हणजे हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. मग आम्हाला आत्तापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत. आम्हाला ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे मिळाले. मग आता आम्हाला डायरेक्ट यामध्ये अपात्र का केले असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ई-के-वाय-सी करायची कशी ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिला मुद्दा तुम्हाला मी सांगतो की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना असा प्रॉब्लेम जो येत आहे, त्या प्रॉब्लेम मागे नक्की विषय काय आहे, हा प्रॉब्लेम कसा घालवायचा. तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही या ठिकाणी लाभार्थी आधार नंबर टाकताय तेव्हा तुम्हाला आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असं सांगतंय. मग हे तुम्हाला एकट्याला सांगतंय का? तर नाही. लक्षात घ्या, हा पूर्णपणे वेबसाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे. वेबसाईट लाडकी बहीण योजनेची पूर्णपणे क्रॅश झाली आहे. कसलीच वेबसाईट चालत नाही आहे आणि त्याच्यामुळे कोणाचीही ई-के-वाय-सीची प्रक्रिया होत नाही आहे. ही वेबसाईट अतिशय भंगार चालत आहे. सरकारला याबाबत पुन्हा एकदा विनंती करणार आहे आम्ही की तुम्ही ही योजनेची वेबसाईट एकतर बंद करून टाका किंवा हिला चांगल्या पद्धतीने अपडेट करा. आता तुम्ही जी वेबसाईट पूर्णपणे बंद केली आहे तर थोडे 1-2 दिवस बंद राहू द्या पाहिजे तर, परंतु जेव्हा चालू होईल तेव्हा मात्र लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी व्यवस्थित होऊ द्या. अन्यथा यामुळे मोठा मनस्ताप लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी झाला आहे. कारण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रियाच होत नाही आणि तुम्ही सांगताय की 2च महिन्यांची मुदत आहे. तर मग लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी करायची तरी कशी, याचं उत्तर सरकारने द्यावं. आता सरकारमध्ये अनेक जण बोलत आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी सुरू आहे आणि अनेक महिलांनी त्यांची ई-के-वाय-सी देखील केली आहे. परंतु प्रत्यक्षात मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ई-के-वाय-सी प्रक्रिया अतिशय कमी, साधारणपणे 20% महिलांची देखील अजून ई-के-वाय-सी झाली नसेल. कारण वेबसाईटच चालत नाही. अनेक महिला रात्रभर जागून ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी देखील तुमची साईट चालत नाही. साईट न चालल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर तोटा हा लाडक्या बहिणींना बसत आहे. लाडकी बहीण योजनेची आमची ई-के-वाय-सी आम्ही करू तरी कशी? आज सकाळपासून या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ज्यांनी ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला हा सेम प्रॉब्लेम आला आहे. हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. म्हणजेच की लक्षात घ्या, या वेबसाईटचं जे सर्व्हर आहे ते सर्व्हर आता पूर्णपणे क्रॅश झालं आहे आणि त्याच्यामुळे यामधून तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी तुमची ई-के-वाय-सी होऊ शकणार नाही. आता यामध्ये सरकार काही अपडेट आणतंय का, किंवा यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने कोणत्या प्रकारची माहिती दिली जाते का, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु तुर्तास मात्र तुम्ही ई-के-वाय-सी करू शकत नाही, कारण ई-के-वाय-सी करण्याची लाडकी बहीण योजनेची वेबसाईट पूर्णपणे डाऊन झालेली आहे. आता यामध्ये ज्यांनी ई-के-वाय-सी केली त्यांना कोणती अडचण आहे का? तर नाही. लक्षात घ्या, तुमची जर ई-के-वाय-सी झाली आहे तर तुम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारे लक्ष घालू नका. तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ज्यांची ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया अजूनही बाकी नाही त्या महिलांना सांगायचं आहे की तुम्ही लगेच घाई गडबड करायला जाऊ नका. मुदत आहे आपल्याकडे आणि सरकारला यावेळी मी 100% सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय की मुदत वाढ द्यावी लागेल. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी अशीच जर वेबसाईट चालू राहिली तर 18 नोव्हेंबरपर्यंत 50% महिलांची देखील ई-के-वाय-सी होणारच नाही, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. कारण रात्रभर जागून देखील एकही ई-के-वाय-सी होणार नसेल. सुरुवातीला तुम्ही 18 तारखेला साईट सुरू केली, 19, 20, 21 2-3 दिवस फक्त तुमची साईट चांगली चालली, ते देखील रात्री. दिवसा तर तुमची साईट कधीच चालत नाही. मग हे तुम्ही साईट बनवली कशी, तुम्ही सर्व्हर बनवलंय कसं? मान्य आहे की या सर्व्हरवर एकाच वेळी अनेक लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी करत आहेत, त्याच्यामुळे लोड येत आहे. परंतु तरी देखील काही प्रमाणामध्ये तुम्हाला यामध्ये अपडेट करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला चांगले सर्व्हर बनवावे लागेल किंवा तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी CSC सेंटरमध्ये परवानगी द्यावी लागेल. CSC कडे एक लॉग इन द्यावे लागेल, ज्या लॉग इनने CSC सेंटरवाले वेगळ्या पद्धतीने त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घेतील आणि जे आपले रेग्युलर आहेत ते घेतील. आणि ऑफलाईन देखील तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे देऊ शकता, जेणेकरून अंगणवाडी सेविकांकडे जाऊन लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांची माहिती तुम्हाला घेता येईल. कारण असं जर राहिलं तर अशी ई-के-वाय-सी प्रक्रिया होणार कशी, याचं उत्तर सरकारने अथवा महिला व बालविकास विभागाने लाडक्या बहिणींना देणे गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणी रात्रभर जागत आहेत. दिवसा ई-के-वाय-सी होत नाही म्हणून रात्रभर जागत आहेत. दिवसाची कामं रात्रभर जागून
तरी देखील त्यांची ई-केवायसी प्रक्रिया होणार नसेल तर याला जबाबदार कोण असणार आहे याचं देखील उत्तर सरकारने देणं गरजेचं असणार आहे. अन्यथा यामध्ये मी एक तुम्हाला खात्रीशी सांगतो की लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर चिडल्या आहेत. आधीच तर जून महिन्यापासून अनेक लाडक्या बहिणी यामध्ये बाद केल्या आहेत. जूनमध्ये बाद करणाऱ्या साईडला राहिल्या. आता ज्यांना ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्ही पैसे दिले आहेत त्यांना ई-केवायसी करावी लागत आहे आणि ई-केवायसीची साईट तुमची कधीच चालत नाही. यावर सरकारने नक्कीच काही ना काही पर्याय शोधावा. तुर्तास तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जर हा प्रॉब्लेम आला असेल तर हा तुमचा प्रॉब्लेम नाही. यामध्ये तुम्हाला घाबरून जाण्याचे कारण नाही. हा प्रॉब्लेम आहे वेबसाईटचा. ज्यावेळी वेबसाईट सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला याबाबत आपण नक्कीच अपडेट देऊन व्यवस्थित माहिती सांगू. परंतु हा जो आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही, हा प्रॉब्लेम येतोय, तो हा प्रॉब्लेम सर्वांनाच येत आहे. त्याच्यामुळे यामध्ये तुम्ही लगेच घाबरून जाण्याचे कोणत्याही प्रकारचे कारण नाही. आता लाडकी बहीण योजनेची तुमची ई-केवायसी झाली आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच तुम्हाला ई-केवायसी करताना हा प्रॉब्लेम येत आहे का किंवा इतर कोणता प्रॉब्लेम येत आहे हे देखील तुम्ही आम्हाला कळवा. ई-केवायसी करण्यासाठी सरकारकडून कोणती वेगळी पद्धत अवलंबली जाऊ शकते याबाबत देखील काही कल्पना असल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.